न घेता शेका पक्षाची व याकूब बेग ट्रस्टची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राम प्रहरकरांना याकूब बेग ट्रस्टचे विश्वस्त मुस्तफा बेग यांनी चांगलीच चपराक लावली। सोबतच ट्रस्टची बदनामी केल्याबद्दल आबरू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले। दैनिक रामप्रहर मध्ये सुनील भैरा यांच्या कार्यालयावरून खोटी बातमी छापून सुनील भैरा यांच्यासह याकूब बेग ट्रस्टची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। या संदर्भात शनिवारी ट्रस्टचे ट्रस्टी मुस्तफा बेग यांनी सुनील भैरा यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत बदनामी करणाऱ्या रामप्रहरवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे बेग यांनी स्पष्ट केले। आता यांनी वर्तमानपत्रामध्ये जी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली, हे बातमी जी प्रसिद्ध केली, हा वार्ताहर जो आहे खरं म्हणजे पत्रकार संघ नी त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे माझ्या मते। का अधुरी माहिती, अपूर्ण माहितीच्या आधारे कोणाच्याही अंगावर काही शिंतोडे उडवायचे हा जो प्रकार हा करतोय त्या पत्रकारांकरता शर्मिंदगीची गोष्ट आहे। पत्रकार कसा असावा हे कधी त्याला कळत नसेल तर अशा संपादकांनी अशा लोकांना मांडीवर बसवणं म्हणजे हा मूर्खपणाचा कळसगाठ नाही। त्यांनी कुठल्या गोष्टीच्या आधारावर, कोणत्या कागदपत्राच्या आधारावर का याकूब बेग ट्रस्ट हा बेकायदेशीर काम करतो असं म्हणतोय तर त्यांनी ते सिद्ध करावं। आणि ह्याकरता आता याकूब बेग ट्रस्ट अब्रू नुकसानीचा दावा, कारण याकूब बेग ट्रस्टची पनवेल तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये बदनामी झालेली आहे म्हणून त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे। यावेळी माजी नगरसेवक सुनील भैरा, पनवेल अर्बन बँकेचे चेअरमन अजय कांडपिळे, उद्योजक मुकुंद म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते।